आपण आज आलेलो आहे बैलगाडा क्षेत्रातील एक रणरागिणी म्हणून ज्यांना ओळखलं जातं असं मयुरीताई रणदिवे यांच्याकडे आज आपण आलेलो आहे. कारण की खूप जणांच्या प्रेक्षकांच्या कमेंट आली की एकदा ताईंना भेट द्या, नक्की त्यांची पण एक बाईट टाका. तर आपण आज आलेलो. ताई नमस्कार. नमस्ते. तर थोडासा परिचय सांगा. अखंड महाराष्ट्रात तुमचं नाव आता सध्या चर्चेत आहे आणि इंस्टाग्राम युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांच्या समोर येतात, पण तरी एखादा छोटासा परिचय तुमचा सांगा. माझं नाव मयुरी शिवाजी रणदिवे, राहणार औंध, तालुका खटाव, जिल्हा सातारा. तर राहणार आपल्या औंध मित्रांनो जातात आपण एक बाईट घेणार होतो. त्यांनी आम्हाला सुरुवातीला आज सांगलं की तुम्ही जो वेळ दिला त्यावेळेस मनापासून धन्यवाद. किती वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात आहे नक्की? ज्यावेळेस मी 4 वर्षाची होती ना, त्यावेळेस हा परंपरेनुसार माझा नाद चालत आलेला. माझ्या आजोबांकडे पण बैल होती, पप्पांची पण. आणि त्यानंतर मग लॉकडाऊन मध्ये हे झालं होतं, ज्यावेळेस बंदीचा काळ आलेला त्यावेळेस आमची 4 बैल होती. त्यावेळेस आम्ही ती 1 वर्ष तशीच सांभाळी बंदीत, परंतु आम्ही ती काय कारणास्तव विकून टाकली. त्यानंतर मग बैलच नाही का, मग एक आपल्याला नाद आहे, त्यामुळे रक्तातलाच नाद म्हणावं लागेल. नादी येता नाही का, पप्पांना बोललो आम्ही घरातले, माझा भाऊ असेल, मी असेल, बोललो आम्ही चला आपण करू ना, आपण झालोय आता करतो सरतं नाही का, आम्ही तुम्हाला आता म्हणजे झालोय की आम्ही तुम्हाला हातभार लावू शकतो, मग घ्या म्हटलं तुम्ही पण. तिथूनचा प्रवास म्हणजे पारगावची पहिली माझी मुलाखत झाली, तेव्हापासूनचा प्रवास आजपर्यंतचा, म्हणजे मला वाटतं 3 वर्ष झाली. पण कसं घरच्यांचं काय बाबा, घरच्यांचे काय प्रतिक्रिया होते त्यावर जेव्हा तुम्ही म्हणला की बैल घ्यायचं, घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? पहिला मम्मीचा प्रश्न होता की तू करशील का. मी या हेतून या क्षेत्रात आलीच नव्हती की मी कुठेतरी एक लेडीज म्हणून जाईन किंवा मी त्या फेमस होण्यासाठी मी येईन किंवा माझं नाव व्हावं म्हणून. काही विषय नाही, एक आपल्याला नाद आहे, तो नाद जोपासण्यासाठी आपण ते करत होतो. मला खरंच माहिती नव्हतं की इथं जाऊन आपण इथून ते इथपर्यंत लेवल मध्ये महाराष्ट्र ओळखू लागल असं काही म्हणजे विचार नव्हता. काहीच नाही. पण एक तर असं असतं ना, कारण की एक लेडीज म्हणल्यावर आणि ह्या क्षेत्रात येण्यामुळं खूप त्रास सुद्धा झाला असेल, बरोबर आहे का? म्हणजे लोकांचं बोलणं, कारण की आसपास आपलेच जवळचे असतात, कुठं टोमणे मारणं, ही मुलगी करते, असं काही किस्से झालेत का? नाही, मला आतापर्यंत मला काही निगेटिव्ह आतापर्यंत कमेंट आलेच नाही. मी काही करते माझ्यामुळे बऱ्याच महिला याव्या लागल्या इथं, म्हणजे यायला लागल्या, मुली यायला लागल्या की ताई तुझ्यामुळे आम्हाला नाद लागला. मला आनंद वाटतो की नाही का, आपल्या पाठीमागे आई बाबा कोणीतरी येते, आपल्यामुळे काहीतरी होतंय म्हणून. ठीक आहे ना, चला मला निगेटिव्ह कमेंट जरी आल्या ना तरी आपण त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपल्याला मोठं व्हायचं तर तेवढं पण सहन करावं लागतं, बरोबर आहे? सहन करावं लागतं पुढे, कारण की दगडाने गाव सोसल्याशिवाय नाही देव बनत नाही. तसं कुठेतरी लोकांनी नाही कमेंट करतात, कारण की एक लेडीजने बैलगाड्यात उतरणे एक खूप अवघड गोष्ट आहे, बरोबर आहे का? आणि आजपर्यंत असं बघण्यात नव्हतं आलं जेव्हापासून तुम्ही आलाय, तुमच्या बघून बऱ्याच मुली ह्या क्षेत्रात यायला लागले, बरोबर आहे? कसं वाटतं, आनंद काय दिसतो बाबा तुमचं बघून कुठेतरी या मुली पण ह्या क्षेत्रात येतात, कसं वाटतं म्हणजे नाही का? पण ठीक आहे ना, त्या उलट मला म्हणतात ताई तुझ्यामुळेच आम्हाला घरातले एक विश्वास ठेवायला लागले आमच्यावर, नाही का? असं कारण मुलीला आजकाल कसं होतं की तू घराच्या बाहेर निघाली ना ती तरी तू कुठे चालली, बरोबर आहे ना? प्रत्येकाच्याच घरात ते आहे, मग मुलींना बाहेर येणं नाही. आतापर्यंत मला जेवढ्या मुलींच्या आल्या ना कमेंट किंवा कॉल पण येतात की ताई मला असं वाटत नाही की मी या बैलगाडी क्षेत्रात हे काय करायचंय, जशी यात्रा कशी असते तशी यात्रा पूर्ण भरली पाहिजे, तिथं महिला पण असतील आणि पुरुष पण असतील, सगळेजणच असे एकजुटीने यायला पाहिजे. असं कुठेतरी ह्या दृष्टीने तुम्ही विचार केला तर आज कुठेतरी ते सुरुवात सुद्धा झाली. हो झाली. बऱ्याच मुली असतील किंवा चांगल्या नाही का, तर आपल्या ताई असतील आपल्या हिकडच्या खरसुंडीच्या, त्या सुद्धा ह्या क्षेत्रात घुसल्या, रणरांगीमुळे त्या पण ओळखू जाऊ लागल्या. जो प्रवास होता, आता तुमच्याकडे जो बैल आहेत, बरोबर आहे का? पण घरच्यांची प्रतिक्रिया कशी होती? कारण की घरच्यांनी सुरुवात करून मी असं बघितलं, ऐकण्यात आलं की घरच्यांनी थोडंफार म्हणलेलं नको करू, हे करू, असं काय तर झालं का? तसं नाही काय? नाही, घरातल्यांचा काहीच विषय नाही मला. नाही, उलट ज्यावेळेस माझी सेकंड सँडी यादव त्यांनी मुलाखत घेतली ना, त्यावेळेस त्यांचाच मला क्वेश्चन होता की तुला अशा कमेंट येतात की पुढे जाऊन लग्न होईल का किंवा काय, ते पुढचं पुढे बघता येईल, बरोबर? दुनियेत आपण आलोय काहीतरी नाव अमर ठेवूनच जायचं, असं नाही की बाबा आलंय आपण गेल्यानंतर पाठीमागचे म्हणले पाहिजे जाऊ दे बाबा काय होता, असं झालेला असंच गेला, काहीतरी नाव अमर ठेवायचं पाठीमागं. म्हणजे कुठेतरी एक वेगळी ओळख कशी तयार करायची, म्हणजे खास म्हणजे तुम्ही नादासाठी गेला पण इथे एक वेगळी ओळख तयार झाली, बरोबर आहे? झाली. खूप आनंद वाटत असेल या गोष्टीत. आणि क्षेत्रात आल्यावर काय म्हणजे अनुभव काय अनुभव म्हणजे बरेच अनुभव की मी तुम्हाला असं काही लपून ठेवायचं नाही आणि सगळ्यांनाच माहितीये. ज्यावेळेस मी
या क्षेत्रात आली त्यावेळेस पासून मी बरीच बैल घेतली, घडवली आणि विकून सुद्धा टाकली. बरं. त्यात असं आपण म्हणतो ना की घरात एकदाच लक्ष्मी तयार होती, बरोबर. ती म्हणजे माझं वादळ. वादळ. हो, माझ्या इन्स्टाच्या बायोला सुद्धा मी टाकलंय माझं स्वप्नपूर्ती पकडाय म्हणून वादळ. पहिला गुलाल म्हणजे ज्यावेळेस मला विठ्ठल नानांनी नियोजन केलं त्यावेळेस तो पण बैल चांगला. अशी बरीच बैल आहेत पण ती वायदीमुळे काहीतरी कुठेतरी दबली गेलेत. हे क्षेत्र कसं आहे की सगळ्यांना एक नाद आहे, बरोबर. पण प्रत्येकाकडेच पैसे येत असं नाहीत, बरोबर ना. आता मैदानात जायचं म्हटलं तर 5 ते 6 हजार कुठे जात नाहीत. एक बरोबर. साधारण गाडा मालक सांगते मी, 5 ते 6 हजार कुठेच जात नाहीत. त्यात सगळ्यांचाच पूरक पाठीमागे असतात त्यांचा खर्च आला, जो टाइम्पो असेल आपला काय त्याचा खर्च आला, सुट्टी मग सुट्टी मेकर ते सोडणार सुद्धा, थापा टाकणार सुद्धा म्हणतो अरे आम्ही पण होतो, आम्हाला पण द्या थोडं. पैसे राहतात. बरोबर आहे ना. मग कुठेतरी नाद हा पैशाशिवाय नाही का नाही. अपूर्ण आहे. हो. आणि त्या नाद वादळ कसं बाबा काय वाटतं वादळाचं भविष्य आजच तुम्ही सांगितलं, बरेच नंतर तुम्ही घडवले नाही का, घडवले त्यातून हा काय ह्याचं काय भविष्य बघता नक्की वादळ? काय भविष्य म्हणजे हा आता आम्ही एवढा केला, ह्याला कोण बोलत नाही, ह्याला बघून कोण बोलत नाही की आता तुम्ही आल्यावर पण बोलला ह्याला हा, बरोबर. की हा किती दाती हा. असं कोण म्हणत नाही त्याला. बरेच जण, त्या दिवशी तर एक जण आला होता ते तर बोलले की हा चौसा आहे का, पण हा आदत आहे, म्हणजे आम्ही कमी खाऊ, आम्ही खरंच कमी खातो पण त्याला आम्ही कधीच कमी पडून देत म्हणजे नाही. कुठेतरी आपलं सर्व काहीतरी नाही का, आपण एक 2 घास कमी खाऊ पण बैलाला काही कमी पडलं नाही राईट. पाहिजे. हो, अशा ह्या उद्देशाने कुठेतरी नाही का बैल तुम्ही चांगला सांभाळला आणि वादळले आणि मागल्याच मैदानात गुलालात राहिला. बरोबर हो आहे? राहिला. पहिल्या दिवशी जेव्हा त्याला पहिल्या मैदानात नेला होता त्यावेळेस आम्ही त्याला उटी पण शिकवली नव्हती, आम्हाला वाटलं नव्हतं वासरू एवढं जाईल. त्यावेळेस त्याने 2 वेळा त्याने टॉपच्या बैलांना घासाघाशी केली, त्यातच आम्ही आनंद मानून घरी आलो होतो की नाही का, पहिल्यांदाच काढला, 2 वेळा तसं केलं आणि तिसऱ्या मैदानात तर त्याने गुलाल गुलाल घेतला. करून तुम्ही तिसरा मैदान गुलाल करून आनंद तो वेगळाच असेल. कारण एवढा बेकार आनंद होता तो. पण एक तुम्ही असं बघतो बरेच आहेत तुमच्या इंस्टाला बघतो, एक गुरुवर्य म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील जे जॉकींचे गुरुवर्य आहेत सर्वजण त्यांना एक प्रेरणा म्हणतात ते म्हणजे आपले विठ्ठल नाना. बरोबर आहे का? त्यांच्याबद्दल काय सांगतात, कारण त्यांनी कसं सहकार्य केलं ते काय सांगतात? विठ्ठल नाना म्हणजे मोठ्यांच्या मागे कोणी पण जातं खरंय ना, पण नाना अशी आहे की मी म्हणत नाही नाना माझेच पैरा करतात म्हणून. त्यांना बरेच कॉल येतात की नाना आमचा एक तरी पैरा करून द्या. असं नाही की बैल एकाचाच पळतो म्हणून, फक्त कसं मोठ्यांच्या लोकात त्यांचे पैरे होतात ते आणि त्यांचे तेच पळतात ते त्यांच्यातच गुलाल होतोय. मग कुठेतरी त्यांनी पण 2 नंबरला जे पळतात ते त्यांना पण ही दिलं पाहिजे. विठ्ठल नानांनी माझं नियोजन केल्याच्या नंतर आता आपले हे असतील संबाबा काले, त्यांचा मुलगा असतील, बरोबर. त्यांनी मी त्यांना फक्त एकदा बोलले की मला माझ्यासाठी सुंदर द्या म्हणून. माझ्याकडनं न काही घेता मला त्यांनी सुंदर आणून दिला. कुठेतरी नावासाठी प्रत्येक गोष्ट पैशासाठी नसते असं पण आहे ना. बरोबर. मला बोलले फक्त तुझं वासरू ह्याच्यातून निघू दे, आजारातून बाहेर पडू दे, आपण परत एकदा कमबॅक करू.